इतक्या सोप्या पद्धतीने टोमॅटोचं सार करण्याची पद्धत तुम्ही कुठेच पाहिली नसेल. अगदी कमी वेळामध्ये तयार होतो. तर त्यासाठी इथे मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मध्यम आकाराचा कांदा दोन्हीही चौकोनी मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि ते दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत, ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. आता यामध्ये पाणी न घालता थोडीशी जाडसर ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक करायची नाही, थोडीशीच जाडसर ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही पेस्ट तयार झाली आहे. आता आपण याचं सार बनवायला घेऊ. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. ते दोन्हीही चांगले तडतडले की यामध्ये आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्या आहेत, ते देखील यामध्ये घालायचे आहेत. आता इथे लसूण तुम्ही चेचून घालू शकता किंवा बारीक बारीक काप करून जरी घातलेत ना तरी देखील भाजी चवीला खूप छान लागते. त्याचबरोबर थोडीशी हिंग पावडर देखील टाकली आहे. लसूण थोडे भाजले गेले की यामध्ये जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ना टोमॅटो कांद्याची, ती घालायची आहे. गॅस आता मध्यम ते मोठ्या आचेवरती चालू करायचा आहे. ही पेस्ट तेलामध्ये 2 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. कारण टोमॅटो आणि कांदा दोन्हीही कच्चे वापरले होते. त्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी फक्त 2 मिनिटासाठी ही पेस्ट तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे. ही पेस्ट भाजल्यानंतर यामध्ये फक्त बेसिकचे 2-3 मसाल्यांचाच आपण वापर करणार आहोत. कारण खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता देखील टेस्टला बेस्ट असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला भाजी किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता. इथे मी 1.5 चमचा तिखट घातला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. तिखट, मीठ, हळद हे घालून झाल्यानंतर जी पेस्ट आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि जोपर्यंत या पेस्टला साईडने तेल सुटण्यास सुरू होत नाही ना तोपर्यंत 1 ते 1.5 मिनिटासाठी हे अशा प्रकारे सर्व जिन्नस मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत. जसे जसे हे मसाले तेलामध्ये मिक्स होत जातील, पेस्ट व्यवस्थित भाजली जाईल ना तेव्हा साईडने तेल सुटण्यास सुरुवात होते आणि जेव्हा तेल सुटण्यास सुरुवात होते ना त्याचवेळी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता अशा प्रकारे छान ही पेस्ट भाजून तयार झाली आहे. तुम्ही या स्टेजला गॅस बंद करून ही भाजी देखील खाऊ शकता. टेस्टला खूपच छान लागते. तर आता काय करणार आहोत आपण, यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा साखर. टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी करण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखर किंवा गूळ तुम्ही ते काहीही वापरू शकता. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आता इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी घालत आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीच्या चवीमध्ये थोडा फरक पडतो, भाजी चवीला छान लागते. यासाठी इथे 1.5 ग्लास गरम पाण्याचा वापर केला आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आता मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि सारला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारे हे सार चवीला देखील खूपच छान होते. आता जेव्हा तुम्हाला कधी मिसळ खायची इच्छा झाली आणि खूप मसालेदार मिसळ जर तयार करायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोचं सार बनवू शकता आणि याच्यापासून देखील तुम्ही मिसळ बनवू शकता. कारण हे टोमॅटोचं सार ना चवीला खूपच छान लागतं. त्यामुळे तयार होणारं मिसळ देखील खूप छान होतं. घरामध्ये अचानक पाहुणे आले किंवा भाजीला काहीतरी वेगळं करायचं असेल ना त्यावेळेस तुम्ही हे टोमॅटोचं सार बनवू शकता. गरमागरम भाताबरोबर तर टोमॅटोचं सार खूपच छान लागतं. तर सारला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे. गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. जसजशी सारला उकळी येईल ना तसतसा वरती ना सारला तरी येण्यास सुरुवात होते. पण जेव्हा आपण गॅस बंद करतो ना तेव्हा ती सारावरती आलेली तरी जी आहे ना ती अगदी व्यवस्थित दिसते. जोपर्यंत गॅस चालू राहील ना तोपर्यंत त्याचा कलर असाच दिसणार आहे. 1 मिनिटासाठी सार चांगलं उकळू द्यायचं आहे. जर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि मस्त अशी तर्री आली आहे. परत भेटू पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.